असा खूप सुंदर आणि ह्याचे लटकन अशी बॉर्डर आणि हा ह्याचा पदर खरंच त्याचा हा ब्लाऊज मी शोधला होता बघा, मस्त असा पॅच लावून इथे पॅच लावला होता असा. तुम्हाला ही साडी कशी वाटते ते पण मला नक्की सांगा. याचा पदर साईड आणि गोल्डन कलर की पैठणी आलीच तर याचे काठ सुद्धा अशा पद्धतीने आहे. हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आज कुठलाही रुटीन वगैरे काही याचा व्हिडिओ न घेता आज मी माझे ना थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की साडी कलेक्शन दाखवणार आहे आणि तेही माझे सिल्कच्या साड्या ज्या आहेत त्या आणि त्याच्यासोबत त्याच्यावरचे ब्लाऊज मी कसे डिझाईन करून स्टिच केलेले आहेत हे सुद्धा दाखवणार आहे. तर चला बघूया. तर या सगळ्या सिल्कच्या साड्या आहेत माझ्या आणि यातल्या त्या सगळ्या मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे की माझ्याकडं कसं कलेक्शन आहे ते. तर सर्वात अगोदर बघा ही ट्रेंडिंगची लग्नासाठी घेतली होती मी ही माझ्या पुतण्याच्या. मस्त अशी सिल्क मधली साडी आहे. याची रेंज 4000 काहीतरी आहे आणि कलर बघा खूप सुंदर आहे. पदर असा पदर आहे आणि असा पदर आहे. कलर खूप सुंदर आहे आणि ही 1 वर्ष झालं असेल मी ही साडी घेतली असेल. पुतण्याचं माझे लग्न होतं ना त्यावेळेस घेतली होती, मुलचंद मधून घेतली होती आणि याचा ब्लाऊज सुद्धा ना अरीवर्कचा आहे, खूप सुंदर आहे. याचा ब्लाऊज पण तुम्हाला मी दाखवते आणि खूप सुंदर अशी ना याच्यावर बघा पानाची बुट्टी आहे. मस्त सिल्क मधली आहे, छान चापून चोपून बसणारी. त्याच्यावरचा ब्लाऊज दाखवते तुम्हाला. साडी दाखवली की लगेच ब्लाऊज हे दाखवतो मी, तुमच्या लक्षात येईल. एवढी साडी ब्लाऊज आहे. त्याच्यावरचा ब्लाऊज अरीवर्कचा आहे बघा, मस्त असा खूप सुंदर. आणि ह्याचे लटकन जे आहेत ना ते बघा किती सुंदर आहेत. खूप सुंदर शिवलेलं आहे आणि बाईला पण हे बघा अशा पद्धतीने अरीवर्क केलेलं आहे. ही बॅक साइड आणि ही जी आहे ना ही स्लीव्ज आहेत त्याच्या अशा पद्धतीने खूप सुंदर दिसते. आणि आता ट्रेंड आहे अरीवर्कचा, त्याच्यामुळे ही साडी मी घेतली होती 1 वर्षापूर्वी. साधारणतः 4000 पर्यंत बसली होती मला ही. ब्लाऊज अरीवर्कचा आहे म्हणून. तर त्यानंतरची ही आहे पैठणी. तो थोडा वांगी कलर होता आणि हा पण खरंच खूप सुंदर आहे, जांभळा कलर. हा याचा पदर आणि ही 5000ला मात्र बसली होती साडी मला. ही साडी मी 3 वर्षापूर्वी घेतली होती, लग्नासाठीच घेतली होती. अशा साड्या आपण लग्नासाठीच घेतो. आणि हे बघा मस्त असा हा जांभळा कलर आहे.
पदर दाखवते. आणि हा आहे याचा पदर. छान असा आहे बघा, मस्त. हा आहे पदर, ही आहे साडी. याचा पण ब्लाऊज तुम्हाला दाखवते कसं स्टिच केलं ते. अशा साड्या लग्नाला ना खरंच खूप सुंदर दिसतात. आणि हा पैठणी तर सगळ्यांनाच माहिती असेल. पैठणी साडीशिवाय लग्नाला म्हणजे शोभाच नाही. लग्न म्हणले की पैठणी ही आलीच. तर ह्याचे काठ सुद्धा बघा किती सुंदर आहे. अशा पद्धतीने ही आहे. तर ही 5,000ला मला बसली होती साडी. इथून मी पुण्यातूनच घेतली होती ही साडी. आता याचा ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते. साडी याच्यावर ना अशा मोराच्या बुट्ट्या आहेत पण मोराच्या बुट्ट्या छोट्या छोट्या. याचा ब्लाऊज त्यावेळेस 3 वर्षापूर्वीची अशी फॅशन होती. स्लीव्हजला असं शिवायचे, ते शिवले होते. लॉंग स्लीव्ह शिवले होते. आणि असे सिंपल बॅक राऊंडच होता, फक्त गोल्डन कलरची बॉर्डर काढली होती. आणि स्लीव्ह अशी शिवली होती. ही झाली दुसरी. आता तिसरी साडी तुम्हाला दाखवते. चिंतामणी कलर. आता ही साडी मी माझ्या भावाच्या लग्नात घेतली होती 2018 साली. 18 साली हो. त्यावेळेस ही फॅशन होती मोराची बघा अशी बॉर्डर. ही पण 4,500ला काहीतरी होती सिल्क मधनं. एकदम छान सॉफ्ट सिल्क आहे. ही बघा अशा पद्धतीने पूर्ण साडी. अशी हाफ हाफ आहे अशा पद्धतीने बघा. वरती जास्त, खाली जास्त बुट्टी आहे बारीक, आणि वरती थोडीशी आहे मोराची आहे मोठी. आणि याची बॉर्डर ही सगळी अशीच आहे. तर याचा पदर तुम्हाला दाखवते कसा आहे. बॉर्डर अशी पॅरट मोर. त्यावेळेस फॅशन होती. 18 साली ही साडी घेतली होती भावाच्या लग्नाला. मस्त अशी चिंतामणी कलर. अशी बॉर्डर. आणि हा याचा पदर. पदर खरंच खूप सुंदर आहे. सगळे कलर आपल्याकडे असावे म्हणून एक 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 कलर सगळे घेऊन ठेवलेले होते. चिंतामणी कलर. आणि याचा ब्लाऊज पण आहे, डिझायनर शिवलेला होता. दाखवते तुम्हाला. ही साडी 4,500ला मला बसली होती. पुण्यातून घेतली होती मी सिल्क मध्ये. छान आहे पण याचं सिल्क. याचा ब्लाऊज बॅक असा शिवला होता याचा. गोल्डन पॅच लावून पुण्यामध्ये शिवला होता. आणि अशी नॉट शिवली होती. आणि भाईला अशा पद्धतीने पॅरट हाफ स्लीव्स आहे छोटे. आणि गोल्डन लेस अशा पद्धतीने लावली होती. आणि असे पॅच लावलं होतं गोल्डन. पुढून देखील बघा असं मस्त गोल्डन लेस लावली होती. आणि हे स्लीव्स त्याचे. अशा पद्धतीने तो चिंतामणी कलरच्या साडीचा हा ब्लाऊज होता.
आता पुढची साडी दाखवते. हा बघा, हा पॅरोट कलर. पण साडी तशीच आहे, पण त्याच वेळेस घेतलेली होती. 20 साली काहीतरी. त्यामुळे त्यावेळेस ही खूप फॅशन होती अशी. बॉर्डरला बघा मोर, पॅरोट कलर असे असे पिक्चरची. त्यावेळेस ते घेतले होते मी साडी. दाखवते तुम्हाला. ही पण साधारणतः 3,500-4 हजाराची साडी आहे. मस्त असा हा पॅरोट कलर आहे. मधून प्लेन आहे आणि एकदम गोल्डन कलरची बुट्टी आहे फेंट अशी. आणि बॉर्डर वरती अशी गोल्डन आहे. आणि खालची बॉर्डर ही ना अशी. दाखवते मी. मस्त पॅरोट कलर आहे ना, छान वाटतं. अशा पद्धतीने सिल्क मधूनच आहे, खूप छान चापून चुपून बसणार आहे. सगळ्या ज्या साड्या आहेत ना लग्न घेतल्या ते सिल्क मधूनच घेते मी आणि मला त्या तशाच आवडतात. आणि हे बघा हा पदर, याच्यावर ना पदरावर मोर आहे, मोर. हे बघा खूप सुंदर पदर आहे याचा. तर मोठा असा मोर आहे इथं इथं. हे बघा छान अशी ही साडी. आणि लेडीजला कितीही साड्या असल्या ना त्या कमीच आहे. आणि एकदा एका लग्नात साडी घातली की दुसऱ्या लग्नामध्ये ती साडी घालायला नको वाटते. आणि मग आपण दुसरी साडी घेतो. त्यामुळे भरपूर सारं कलेक्शन माझ्याकडे तर आहे सिल्क साड्यांचं. हे बघ मस्त वाटते. म्हणजे असं ना याच्यावर मोराची बुट्टी आहे आणि फक्त एवढंच की थोडीशी फेंट आहे, डार्क नाही आहे. त्या साड्यावर ते थोडे डार्क होते. आणि याचा ब्लाऊज आता कसं शिवलाय ते तुम्हाला दाखवते. त्याचा पदरच ना मला खूप आवडलं बरं का, खूप सुंदर. याच्यावर 2 मोर येते बघा असे. हे असे खूप सुंदर दिसतो त्यामुळे हा पदर. त्यावेळेस ही फॅशन होती अशी बॉर्डरला ना मोर, पॅरोटची. परत हे पण होतं, हा पॅरोट, मोर, हत्ती पण. हत्तीचं पण नाही का बॉर्डर आहे. त्यावेळेस ह्या 2 साड्या आहेत माझ्याकडे, चिंतामणी कलर आणि हा पॅरोट कलर. चला तर याचा ब्लाऊज कसा आहे ते तुम्हाला दाखवते. पदर बघा आणखी तुम्हाला दाखवते. मला खरंच खूप आवडला याचा पदर, मस्त असा आहे. याचा ब्लाऊज डिझायनर शिवलेला आहे. आता कसं महागाची साड्या असतो आपण मग थोडस ना 4 पैसे जाऊ दे म्हणतो, पण छान असं डिझायनर ब्लाऊज शिवून घेतो थोडासा फॅन्सी असा. तर हा बघा त्याचा ब्लाऊज आहे. बॉर्डर पर्पल कलरचा जांभळा ब्लाऊज आलाय. आणि त्याला मी ना कॉम्बिनेशन ग्रीन कलरचा असा पॅच लावून घेतला होता, ग्रीन आणि रेडचा असा. हे बघा ही बॅक साईड. आणि गोल्डन कलरचे लेसनी अशा नॉट लावले होते मस्त. आणि स्लीव्ह हाफच होते. हा झाला आत्ता साडी होती ना त्याच्यावरचा ब्लाऊज. परत एकदा दाखवते बॅक साईड. आणि आता आहे माझ्याकडे ही कांजीवरम साडी. ही मी मेल मधून घेतली होती, साड्यांच्या मेल मधून. तर त्यावेळेस ही स्वस्त भेटली होती मला. तुम्हाला दाखवते पूर्ण. कांजीवरम 2800 रुपयाला बसली होती. होलसेल साड्यांचं असते ना त्याच्यातून तिथून घेतली होती. त्यावेळेस मला 2800, पण 2016 साली घेतली होती मी. माझ्या पुतणीचं लग्न होतं ना त्यावेळेस ती साडी आहे. कांजीवरम गोल्डन कलरची बुट्टी आहे, मस्त आहे. आणि बॉर्डर पण अशी सगळी गोल्डन आहे.
सुंदर आहे. सगळी अशीच गोल्डन कलर. अशा साड्या ना भरत असतं लग्नात घातल्या ना खरंच खूप सुंदर वाटतं आणि छान असा लाईट मेकअप करायचा, मस्तच दिसतं. हा आहे त्याचा पदर. हा त्याचा पदर आहे आणि खूप एकदम सुळसुळीत सिल्क मधनं आहे ना, खूप छान बसते साडी मी सुद्धा. हा पदर पूर्ण भरलेला आहे गोल्डन. त्याची बीन आहे ना पूर्ण अशी गोल्डन हे केलेली आहे काटाची आणि काट कडक नाही, एकदम सॉफ्ट आहे. कांजीवर घातल्यावर छानच दिसते. आणि ह्या सगळ्या साड्या मी तुम्हाला ज्या दाखवल्यात ना, त्याची तुम्हाला कुठली साडी आवडली हे मात्र मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कुठल्या साडीचा ब्लाऊज त्याची डिझाईन आवडली ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा ब्लाऊज, सॉरी पदर. छान अशी ही कांजीवरम साडी मस्त दिसते ना. याची ना जे काठ आहेत ना बॉर्डर तीच मला खूप आवडली. पदर त्याचा हा ब्लाऊज मी शोधला होता बघा, मस्त असा पॅच लावून इथं पॅच लावला होता, असा पॅच लावला होता आणि गोल्डन कलरची काठ गोल्डन आहेत ना, तर मग एकदम सिंपल सोबर गोल्डन कलरची लेस लावली होती त्याच्या ब्लाऊजला. आणि हा बॅक साईड दाखवते बघा. आणि छान असे ना गोल्डन नॉट लावून ह्याला असे लटकन लावून होते मस्त. ही साडीला पण बरेच वर्ष झाले, 16 साली घेतली. हा 16 साली. आणि स्लीव्ज आपले असे नॉर्मलच शिवले होते. गोल्डन कलरची लेस आहे ना, खरंच खूप सुंदर आहे. सिंपल आणि सोबर अशी लावली होती आणि मध्ये एक पॅच लावला होता असा इथं. आणि असली ब्लाऊज, हा त्याचा ब्लाऊज होता. तर ज्या जेवढ्या सिल्क मधल्या साड्या आहेत काठपदर त्याचे ब्लाऊज म्हणजे सगळे थोडेसे फॅन्सी शिवलेले होते. आता ही मोती कलर खास असं घेतला होता स्पेशल, कारण की सगळे कलर होते म्हणलं मोती कलरच माझ्याकडे नव्हता. तर ही पण खरंच खूप सुंदर आहे. ही जास्त किमतीची नाहीये पण बघा खूप मस्त आहे. ड्रायक्लीन करून आणलेली आहे मी. याचे ना बॉर्डर जे आहे आतमध्ये पेपर पण आहे, तुम्हाला दाखवते. ड्रायक्लीन करून सांगली होती, घातली होती. खूप सुंदर कलर आहे याचा. जास्त म्हणजे पांढरा नाहीये आणि हे नाही, एकदम क्रीम मोती कलर आहे ना आपला, तशी साडी आहे ही. आणि याच्यावरती बघा मोराची बुट्टी अशी गोल्डन आणि काठ पण याची ना रेड कलर मधून याच्यावर ना हत्तीची अशी डिझाईन. हत्ती सॉफ्ट काठ आहे पण एकदम सुळसुळीत सिल्क अशी साडी आहे ही. मला दाखवते पूर्ण. आणि हा आहे पदर, रेड कलरचा आहे पूर्ण. आणि
मधला मोराची बुट्टी आहे. तर सगळे कलर होते, मग म्हणलं हाच कलर नव्हता माझ्याकडे, मग मी हा कलर घेतला. ही साडीची किंमत पण 2000 येते, जास्त काही नाहीये, पण तरी सुद्धा ना खरंच ही चापून चोपून बसते, खूप सुंदर आहे. जे कॉम्बिनेशन आहे ना क्रीम आणि रेड याचं, तेच खूप सुंदर असं उठाळून दिसतं. मस्त, खूप सुंदर. आत्ताच रिसेंटली 1 वर्ष पण नसेल झाली ही घेतली असेल मी साडी. अशीच आम्ही मैत्रिणी सगळ्यांनी मिळून घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये हे बघा हा पदर, मस्त असा हा पदर आणि याची साडी. आणि चापून चोपून पण बसते. प्राईसच्या मानाने खरंच खूप सुंदर आहे. मला वाटली 2000ची आहे, पण ना याचं कलर कॉम्बिनेशन क्रीम आणि रेड हे ना जास्त असं उठाळून दिसते ना, क्रीमला हे रेड कलरची, त्यामुळे खूप सुंदर वाटतं. पदर मस्त, अशा पद्धतीने माझी साडीचं कलेक्शन आहे. आता ही साडी श्रावण महिन्यात सोमवार वगैरे असेल ना त्यावेळेस मी घातली होती. म्हणजे चला एक तरी साडी अशी ठेवेल, कारण तुम्ही प्रदोष वगैरे करतेच शंकराचे, मग त्यावेळी त्या डोक्यात ठेवूनच मी हा कलर मोती कलर घेतला होता. म्हटलं आपल्याला एक तरी साडी अशी असेल की श्रावणाच्या सोमवारी घालायला, किंवा प्रदोष असेल तर त्यावेळेस घालायला. प्रदोषच्या वेळेस घालत नाही, पण श्रावणी सोमवार असेल ना त्यावेळेस मी आवरून घातली होती ही साडी, शेवटच्या सोमवारी वगैरे शंकराच्या वगैरे जायला, म्हणून हा एक मोती कलर घेऊन. पण केअर घ्यावी लागते, याला डाग वगैरे ना खूप काळजी घ्यावी लागते घातलंय ना साडी. पण म्हटलं चला सगळे कलर आपल्याकडं आहेत, हाच कलर नव्हता, मग हा पण मी कलर घेऊन मोती कलर. आणि प्राईसच्या मानाने खरंच खूप सुंदर आहे, मला ही साडी खूप आवडते. तुम्हाला ही साडी कशी वाटते ते पण मला नक्की सांगा. याचा कलर कॉम्बिनेशन छान असल्यामुळे ना रेड आणि क्रीम, त्यामुळे ही साडी ना पूर्ण घातली ना खरंच खूप सुंदर दिसते. आता याचा ब्लाऊज मला दाखवते. बघितलेली साडी पूर्ण, हा पदर रेड कलरचा, आणि ही सगळी अशी मोराची बुट्टी आहे याच्यामध्ये, थोडीशी फेंट कलर, आणि काठ पण सॉफ्ट आहे, तेवढे काय असे हार्ड नाहीये. आणि याच्यावर ना काठावर हत्तीचे डिझाईन आहे. खूप सुंदर साडी, ड्रायक्लीन करून मी आत्ताच ठेवली होती. हा नेसता पदर. याचं तुम्हाला ब्लाऊज दाखवतो. याचा ब्लाऊज ना मी फुल स्लीव्ह ठेवले, आता फॅशनच आहे फुल स्लीव्हची, त्यावेळेस होती हे, पण आता हे फुल स्लीव्ह असल्यामुळे बघा, आणि थोडेसे हलकेशा ना इथं स्लीव्हला केलं होते. बॅक साईड तुम्हाला दाखवते. एकदम सिंपल सोबर शिवला होता. आता रेड कलरचे त्याला काठ होते, त्यामुळे रेड कलरची नाही बघा अशी लेस लावली होती बॉर्डरला. सिंपल सोबर आणि थोडीशी शाईन वाली लावली ना, त्यामुळे ते रात्रीची पण खूप सुंदर चमकते. आणि गोल आपला राऊंड नेक काढला होता, मस्त दिसते. खालून पण पाठीला ना रेड कलरची लेस लावली होती कॉन्ट्रास्ट, कारण क्रीम कलरचा पूर्ण ब्लाऊज होता, मग त्याला रेड साड्या आहेत, त्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवलं, त्याच्यावरच्या ब्लाऊजचे डिझाईन सुद्धा दाखवल्या. तर आजच्या याच्यामध्ये तुम्हाला कुठली डिझाईन आवडली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की चॅनलला करा. नेक्स्ट पार्ट येईल आपल्याला थोडासा फॅन्सी आणि डिझायनर साड्यांचा. याच्यानंतर येईल. आता याच्यातच दाखवले असता पण व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे म्हटलं आज फक्त सिल्क साड्यांचं तुम्हाला कलेक्शन दाखवावं. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला डिझायनर साड्यांचं येईल. तर यातली कुठली साडी आवडली ना हे नक्कीच मला कमेंट करून सांगा बरं का. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.